हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामिनी बालार या फूड चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे पालक राईस. खरं तर बाळ 5 वर्षाचं होईपर्यंतचा पिरियड हा त्याच्या वाढीसाठी एकदम गोल्डन पिरियड मानला जातो. या दरम्यान बाळाला पौष्टिक खाऊ घालणं ही आपली आई म्हणून एक जबाबदारी आहे. खरं तर प्रत्येक आईला वाटतं माझ्या बाळानं भरपूर खावं आणि जे काही खावं ते पौष्टिक असावं. पालक यासाठी की पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आहे. तसेच विटॅमिन ए आहे, सी, के, बी ए. यासाठी पालक ही एक पौष्टिक पालेभाजी आहे. चला मग घेते पालक राईस बनवायला. यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तांदूळ घेतलं. 1 टेबलस्पून मूग डाळ घ्यायची. डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून झाल्यावर याच्यामध्ये थोडे पाणी घालून याला अर्धा तासासाठी सोक करायला ठेवायचं. असं सोक करायला ठेवल्याने डाळ आणि तांदूळ पटकन शिजते आणि छान मऊसूत शिजते. अर्ध्या तासानंतर याच्यातलं पाणी काढून टाकायचं. इथे मी घेतलंय डाळ, तांदूळ आणि पालक. कुकरमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं. त्यामध्ये थोडीशी जिरा घालायची. जिरा मस्त तडतडून द्यायची. त्यानंतर घालायची चिमूटभर हळदी पावडर. हळदी पावडर घातल्यानंतर लगेचच पालक घालायची, म्हणजे हळदी पावडर करपणार नाही. त्यानंतर घालायचं धुतलेलं डाळ आणि तांदूळ. सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याला असंच 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत डॉक्टर बाळाला मीठ आणि साखर देणं अवॉइड करायला सांगतात. त्यामुळे बरेच लोक मीठ टाकत नाही. पण इकडं आम्ही मीठ नाही टाकलं तर आमचं बाळ तोंडात घास पण धरणार नाही. त्यासाठी मी इथं चिमूटभर का होईना पण मीठ घालतेच. हे सगळं असं व्यवस्थित परतून झाल्यावर इथे घालायचं 1/2 टीस्पून सॉल्ट. त्यानंतर घालायचं 1.5 ग्लास पाणी. लगेचच कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर थंड झाला की कुकरचं झाकण काढायचं. तयार आहे आपला मऊसूत शिजून तयार झालेला पालक राईस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन बेबी फूड रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय.